आणि त्यानंतर मोठी बातमी येते वसई पूर्वेमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अक्षरशः गोंधळ घातलेला आहे। या गोंधळानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केलेला आहे। वसई पूर्वेच्या वसंतनगर मधली ही घटना आहे। माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना आत का सोडलं, भाजप कार्यकर्त्यांनी संतप्त सवाल केला। मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ आणि तणावाचं वातावरण आपण ऐकू शकतो, पाहू शकतो। मारा जा रहा है, कार्यकर्ता आए अभी इसको मारा नहीं। सुरू झालेला गोंधळ आहे वसई पूर्वेतल्या भाजप कार्यकर्त्यांचा। हा गोंधळ स्पष्टपणे दिसतोय। गोंधळानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवरती लाठी चार्ज केलेला आहे। वसई पूर्वेच्या वसंतनगर मधील ही घटना आहे। माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना आत का सोडण्यात आलं, असा संतप्त सवाल भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला होता। मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ आणि तणावाचं वातावरण त्यानंतर निर्माण झालं। कार्यकर्ता आए अभी इसको मारा। 22 मध्ये 5:30 वाजल्यानंतर साहेबांनी आणि पोलीस प्रशासनाने एकही मतदार सोडला नाही। पण माझे आमदार आणि त्याचे 25 लोक का आली? कारण ते कुठलेही लोकप्रतिनिधी नाहीत, त्यातला कोणीही उमेदवार नाही। हे कशा पद्धतीने आतमध्ये येऊ शकतात? जर मतदार 5:30 नंतर येऊ शकत नाहीत तर ही काय ठोकशाही आहे? आम्ही त्याबद्दल सहन नाही करणार। आणि ते का आले होते आतमध्ये? तर महा एक्झिट पोलमध्ये वेळ झालेल्या आणखी एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका, पाहत